नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवत यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। ऑपरेशन थंडार अंतर्गत करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। अंमली पदार्थांची तस्करी आणि एनडीपीएस प्रकरणांवर कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। विशेष म्हणजे या कारवाईचे नेतृत्व स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी केलं। यावेळी डीसीपी डिटेक्शन राहुल माकणीकर आणि एसीपी क्राईम अभिजित पाटील हे देखील उपस्थित होते। पोलिसांच्या विविध पथकांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड घालत संशयितांची कसून तपासणी केली। एनडीपीएस कायद्यान्वये यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या 36 आरोपींची पडताळणी करण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गांजा देखील जप्त केला, तर संशयित आरोपींच्या घराची सखोल झडती घेण्यात आली। याशिवाय संबंधितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। काही आरोपी आधीपासूनच इतर गुन्ह्यांमध्ये लिप्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कारवाई दरम्यान काही गुन्हेगारांनी संबंधित घरांमध्ये संशयास्पद अवैध बांधकाम केल्याचं आढळून आलं। सध्या त्याची देखील चौकशी सुरू आहे। तर ड्रग्ज विरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे।